हां, मी तिला व्यक्त केलं बिकॉज मला ना हळू-हळू तिला जो त्रास होतोय आणि तिचा जो गैरफायदा लोकं आत करून घेत आहेत. बिकॉज अगेन मी जसं बोललो, की आम्ही दोघेही रिअल आहोत. फक्त ती जरा जास्त इमोशनल आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा खूप लोकं फायदा घेत आहेत. मला ते पटत नव्हतं हं. आणि ते मला हळू दिसायला लागलेलं. आता म्हणजे 2-3 हफ्ते झाल्यानंतर एक माणसावर आपलं कनेक्शन होऊन जातं बिकॉज बरोबर. रोज त्या माणसासोबत उठतोय, आपण बोलतोय, गप्पा मारतोय, जेवतोय, सगळं चालू. सो मला त्यावेळी असं जाणवलं, की तिला जो त्रास होतोय ना, त्या गोष्टीचा मला त्रास होतोय, की तिचा अच्छा. लोकं गैरफायदा वापरून घेतात ना, ते मला खूप त्रास होतो आणि मी तिला बोलू नाही शकत बिकॉज गेम आहे, हं. इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि म्हणून मी तिला बोललो, की मला पहिल्यांदा जाणवतंय जसं मला आई-बाबांबद्दल जाणवतं, की आई-बाबांना जर त्रास होतोय, हं. तर त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. मग बरोबर. मला तो त्रास होतोय मी त्यांना दाखवू नाही शकत. सो तसंच माझं तिच्यावर कनेक्शन झालेलं आणि मी बोललो, की हे पहिल्यांदा झालं एवढ्या वर्षांनंतर. हं. मी फेमस झाल्यानंतर मला कळलं, की असा बॉन्ड माझ्यावर कोणा जेन्युइन झालाय आणि तिच्या बाबतीत काळजी वाटते आणि तिने पण ते एक्सेप्ट केलं, की कारण हे होणारच आहे. माहिती आहे म्हणजे तू इमोशनल एक पर्सन आहेस. हं. मी लोकांना दाखवत नाही, की मी किती सेन्सिटिव्ह आणि इमोशनल आहे. बट माझी ती बाजू आहे, जी मी ती नेहमी लपवून ठेवतो किंवा आता ती जास्त दाखवत नाही बिकॉज खूप लोकांनी गैरफायदा माझा करून घेतलेला आहे. पण ठीक आहे, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मी तेच तिला व्यक्त करत होतो. पण अगेन ते भलतीकडे बाहेर गेलं. पण मी ते एन्जॉय करतोय. मला खरंच त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाहीये.